लग्नानंतर येणारी पहिली मकर संक्रांत नवरीच्या आयुष्यात खूपच खास असते, पण अनेक महिलांच्या मनात प्रश्न असतात. पहिली संक्रांत असेल तर वसा घ्यावा का? ओवसा म्हणजे नक्की काय? काय खावं, काय टाळावं? सासर माहेरची पद्धत वेगळी असेल तर काय करावं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरीच्या पहिल्या मकर संक्रांतीची संपूर्ण, सविस्तर आणि खरी माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर संक्रांत सणाचं महत्त्व. मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा काळ, नवी सुरुवात, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचा सण. या दिवशी तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हटलं जातं, कारण नात्यांमध्ये गोडवा टिकावा हीच भावना असते. नवरीची पहिली मकर संक्रांत का खास असते? लग्नानंतर सासरी येणाऱ्या नवरीसाठी पहिली संक्रांत म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात, सौभाग्य, आरोग्य आणि सुखसमृद्धीची कामना, सासरच्या परंपरांमध्ये सामील होण्याचा दिवस. म्हणूनच या दिवशी नवरीचा वसा किंवा ओवसा घेण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. वसा म्हणजे काय? वसा म्हणजे देवाप्रती घेतलेला एक नियम किंवा संकल्प, विशिष्ट अन्न टाळणं किंवा विशिष्ट पद्धत पाळणं, कुटुंबाच्या सुख शांतीसाठी घेतलेला संकल्प. नवरी पहिल्यांदाच सासरी वसा घेते, म्हणून त्याला विशेष महत्त्व दिलं जातं. नवरीची पहिली संक्रांत असेल तर वसा कसा घ्यावा? सकाळची तयारी. पहाटे उठून अंघोळ करावी, स्वच्छ पारंपरिक पोशाख घालावा. बहुतेक ठिकाणी काळी साडी घालण्याची परंपरा आहे. केस स्वच्छ विंचरून कुंकू लावावं. देवपूजा. घरातील देवाची पूजा करावी, सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं, तिळगुळ, चिकी यांचा नैवेद्य दाखवावा. ओवसा म्हणजे काय? ओवसा म्हणजे सुवासिनी स्त्रीकडून घेतलेला शुभ आशीर्वाद, नवरीच्या सौभाग्यासाठी केलेली प्रार्थना. ओवशात काय ठेवतात? तिळगुळ, हळद, कुंकू, फळं, सुपारी, नारळ. ओवसा कोणाकडून घ्यावा? सासू, आजी किंवा घरातील ज्येष्ठ सुवासिनी स्त्री. पहिल्या संक्रांतीला काय खावं? तिळगुळ, तिळाची चिकी, लाडू, उकडीचे हलके पदार्थ, गरम आणि सात्विक अन्न. हे पदार्थ शरीरासाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. काय टाळावं? फार तिखट अन्न, फार तेलकट पदार्थ, उपाशी राहून चुकीचा उपवास, राग, वाद, नकारात्मक विचार. लक्षात ठेवा, सण म्हणजे आनंद, त्रास नाही. सासर माहेरची पद्धत वेगळी असेल तर सासरची परंपरा प्राधान्याने पाळावी. मनात संभ्रम असेल तर सासूशी शांतपणे बोलावं. श्रद्धा आणि घरातील शांतता जपणं सर्वात महत्त्वाचं. काही महत्त्वाच्या टिप्स. प्रत्येक घराची परंपरा वेगळी असते, कोणताही नियम भीतीने नको. श्रद्धा आणि सकारात्मक भावना महत्त्वाच्या. देव मन पाहतो, फक्त रीत नाही. नवरीची पहिली मकर संक्रांत हा केवळ एक सण नसून परंपरेचा सन्मान, नव्या आयुष्याची सुरुवात आणि नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा क्षण आहे. हा दिवस आनंदात, श्रद्धेने आणि प्रेमाने साजरा करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुमची पहिली संक्रांत कशी झाली.